मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत संक्रांतीसाठी खास गुळाची पोळी. अगदी पारंपरिक पद्धतीने पोळी दाखवणार आहे. त्याच्यामध्ये फारसे काहीही पदार्थ घालायचे नाहीये. थोडक्या पदार्थांमध्ये उत्तम खुसखुशीत पोळी कशी होते हे आपण बघणार आहोत. अगदी सहज सोपी बनणारी गुळाची पोळी आहे. आणि पहिलं जे आपलं टेन्शन असतं की गुळ कसा तयार करायचा, तर हेच मेन आहे. गुळ परफेक्ट तयार झाला पाहिजे. तर तो कसा तयार करायचा हे बघूया. पहिल्यांदा आपल्याला लागणारे गुळ गुळपोळीसाठी, आणि तसा आपली आई आजी गुळ किसून घ्यायची ना, तसाच हा गुळ आपण आता किसून घेऊयात. बरं का, बघू किसला जातोय का. सो मी किसायला घेते गुळ. बापरे, किती जोर लावला तरी अगदी अर्धा चमचाच गुळ खाली पडतोय. एवढा गुळ किसायला कठीण आहे. काय करायचं आता ह्याचं. कित्येकांना पडतात प्रश्न असे अनेक, पण 4 वर्षापूर्वी सांगितली होती ही मेक. दगडासम कठीण गुळ कसा फोडावा, वाटावा की घाटावा, जोर कुठून आणावा. फोडून वाटून किसून हात पार थकले, नको तेवढे कष्ट मन आक्रंदले. दूर सरा किसणी, नका लावू जोर, कळेल युक्ती तुम्हास, रेसिपी बघाल जर. आरामात होईल गुळ मौशाळ, होईल एकजीव घालून तीळ वेलची खास. बनेल बघा कशी हसत खेळत पोळी, गुळ महाराज विसरतील त्यांची मिश्किल खेळी. म्हणजे काय, गुळाचे खडे राहतात आणि गुळ आपली पोळी फोडतो, हो की नाही. सो ही गुळाची मिश्किल खेळीच असते. खडा नाही राहणार, पोळी नाही फुटणार, घरचे दारचे सगळे म्हणणार वा सुगरण वा.